खा लिया। ओके, ये चेक करने का है। आणि हे बघा माझं ताप पण मोजत आहे प्रिशा याच्याने तापमान। हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल। माझी थोडीशी तब्येत ना खराब आहे कारण की मला बरं नाही आहे। 2-3 दिवस झालं सर्दी ताप खोकला आहे कारण की वातावरण ना खूप खराब आहे ना, त्याच्यामुळे हे मला तरी वाटते सर्वांनाच असेल सर्दी ताप खोकला। आणि आमची प्रिशा इथं बसून खेळत आहे। आता स्वयंपाकाची वेळ झाली संध्याकाळची। जमलंच तर मी आज संध्याकाळी ना डॉक्टरकडे जाणार आहे कारण की थोडं खोकलाने जास्तच त्रास देत आहे मला, त्याच्यामुळे। तर चला आज स्वयंपाकामध्ये मी करणार आहे मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि भाकर। तर 2-3 दिवसापासून मी व्हिडिओ शूट केला नाही, म्हटलं आज शूट करायला लागते, त्याच्यामुळे आज मी व्हिडिओ शूट करत आहे। तर चला आता स्वयंपाक करून घेऊया। बाय। तर इथे बघा मी ना वांग्याचं भरीत करण्यासाठी ना मस्त असे वांगे ना भाजून घेतलेले आहे गॅसवरती। आणि आता याचे ना मस्त असे सालं वगैरे काढून मस्त मी वांग्याचं भरीत करते। लसूण सुद्धा मी सोलून घेतलेली आहे आणि आमची प्रिशा इकडे एक साईड खेळत आहे मस्त। तर इथे बघू शकता तुम्ही आमची प्रिशानं खेळत आहे आणि इकडे सुद्धा पसारा करून ठेवलेली आहे पूर्ण। हे पहा प्रिशा काय करते तू? प्रिशा गुस्सा हो गई है। तर चला मग मी पटपट स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर मला डॉक्टरकडे सुद्धा जायचं आहे, त्याच्यामुळे मी स्वयंपाक आज लवकर करून घेत आहे कारण की दवाखान्यामध्ये ना गर्दी सुद्धा असते। तर इथे बघा मला ना 2-3 दिवसापासून ना म्हणजे खोकला आहे, तर मी ना गरम पाणीच पित आहे। त्याच्यासाठी मी इथे गरम पाणी करून ठेवत आहे कारण की गळा ना एवढा खाजवल्यासारखं करत आहे आणि असं दुखत सुद्धा आहे। तुम्हाला माझा आवाज पण थोडा वेगळा असेल। आणि आमची प्रिशा विचारते मला, मम्मा क्या हुआ तुझे, मम्मा क्या हुआ तुम्हें, मुझे खांसी हो गई बेटा। तर इथे ना प्रिशा गायकर म्हणत आहे आणि ती मला ना इंजेक्शन देते। डॉक्टर होते, तिला म्हटलं मला खोकला झाला तर तिचं वगैरे ते सगळं आहे। तर तुम्ही बघू शकता गाई करते ऐसे ही मैं बैठ के ही करूंगी, बैठ के चेक करूंगी। ओके चेक करूंगी। हाँ खा लिया। ओके, ये चेक करने का है। आणि हे बघा माझं ताप पण मोजत आहे प्रिशा याच्याने तापमापीने। आणि इकडे ना तुम्हाला दिसत असेल आमची प्रिशानं पूर्ण पीठ आहे ना या भिंतीला लावून दिलेली आहे आणि किचाळली सुद्धा आहे, पूर्ण खराब करून टाकली याची भिंत। प्रिशा मुझे ठीक लग रहा है। ओके मुझे ठीक लग रहा है। अब डैडी को खाना बनाऊंगी ना मैं। अभी इंजेक्शन दे दे मुझे और मैं ना फिर आ जाऊंगी आपके पास। ओके हाँ नहीं अभी से तुम्हें और नहीं आना और अभी चेक कर। तर अशी आमची प्रिशाना आम्हाला चेक करत असते मस्तपैकी। तिचे डॅडी पण कधी कधी म्हणजे असं बरं नसलं ना तर ती तशीच करते, बरं असो किंवा नसो तसं असंच चाललं असते तिचं छान मस्तपैकी। तर इथे ना तुम्ही बघलं असेल आमची प्रिशाना मस्त अशी असंच काहीतरी टाइमपास चालू असते प्रिशाचा आणि माझा तिची डॅडी येईपर्यंत। तर बघा आता मी इथे हे काढून घेतलेलं आहे, तर मिरच्या भाजून घेते मी। तर इथे ना तेल काढून घ्यायचं आहे मला याच्यामध्ये।
मागच्या वेळेस ना राईस ब्रानचे तेल यूज केले होते आम्ही आणि यावेळेस ना सूर्यफुलाचं. तर आम्ही ना महिन्याला तेल दुसरं यूज करत असते कारण की हेल्थसाठी ना खूप छान असते म्हणते. त्याच्यामुळेच ना प्रत्येक महिन्याला आम्ही एक तेल ना कधीच यूज करत नाही. एक महिन्यात असं सूर्यफुलाचं आणि एका महिन्यामध्ये महिन्यामध्ये असेल तर तेल म्हणजे तेल ना जेवढे दिवस जाईल हे जेवढे दिवस जाईल तेवढे दिवस हे यूज करायचं आणि मग नंतर परत ना दुसरं म्हणजे एक सूर्यफूल, एक राईस ब्रान आणि एक फल्लीचं आहे. हे 3 तेल ना आम्ही यूज करतो. हा कधी कधी सोयाबीनचं सुद्धा यूज करत असते आम्ही, पण जास्त हे वाला म्हणजे अल्टीपल्टी करून घेत असते कारण की तब्येतीसाठी खूप छान असते म्हणते त्याच्यामुळेच. आणि ही वाली ना डीमार्टमधून आणलेली आहे. आम्ही नॉर्मली ना जे लाकडी घाण्यावरचं तेल असते ना तेच आम्ही आणत असते, पण यावेळेस डीमार्टमधनं सगळा किराणा वगैरे घेतलेला आहे. तर मग तेथूनच ना ही सूर्यफुलाची सुद्धा आम्ही बॉटल घेतलेली होती. तर आता यावेळेसपासून सूर्यफुलाचं तेल आहे. ईशान तर इथे बघा मी ना पटापट वांग्याची भरीत करून घेते आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते. मला ना डॉक्टरकडे सुद्धा जायचं आहे कारण की जरा वीकनेस पण आलेली आहे त्याच्यामुळे. चला मी वांग्याची भरीत करते. आणि हे बघा आमची प्रिशा ना कधी कधी म्हणजे नेहमीच ना ती घे मम्मा मुझे आना है असं स्वयंपाक करताना ना त्रासच देते मला. प्रिशा गंदी लडकी आहे. तर कधी कधी घरी एकटं असलं तर एक असं असते. तुमच्या बाबतीत पण असं होते का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट करायला जा कंजूशी करता, व्हिडिओ बघता आणि कमेंट करत नाही. कमेंट सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. जेवढे व्हिडिओजला व्ह्यू असते तेवढेच कमेंट सुद्धा पाहिजे. तुम्ही कमेंट्सच करत नाही, नुसते व्हिडिओज बघून घेता. कमेंट पण कधीतरी करत जा. तर इथे बघा माझ्या ना भाकरी सुद्धा करून झालेल्या आहे आणि वांग्याचं भरीत केलेलं आहे. नॉर्मली प्रिशा खाते वांग्याचं भरीत, पण यावेळेसचं ना जरा जास्तच तिखट झालेलं आहे त्याच्यामुळे मी तिच्यासाठी ना बेसन पोळी करणार आहे. तर इथे ना बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये मस्त कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद आणि थोडंसं जिरं, ओवा, मीठ हे टाकून याला मस्त बॅटर करून घ्यायचं आणि मस्त जे डोसा पॅन असते ना त्याच्यावरती काढून घ्यायचं आहे. खूप छान लागते, सॉस सोबत खूप भारी लागते. ती खाते तर मग मी तिच्यासाठी ना करून घेते. आधी तर तिला हे वांग्याचं भरीत ना भाकरच देणार आहे. जर खाल्ली नाही तर हे देते. तर चला मला हे मी करून घेते. ओय बेटा अच्छा ये विस्कर बोलते इसे. क्या बोलते? विस्कर. ये रे. तर बघा इथे ना माझ्या भाकरी सुद्धा झालेल्या आहे. हे बघा अशा भाकरी. तुम्हालाही अशाच भाकरी करता येते का मला नक्की कमेंट करून सांगा. तर मला तरी वाटते मी खूपच छान भाकरी करते. तुम्हालाही करता येते का मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर खूप भारी भाकरी करतो. एवढं मला कॉन्फिडन्सनी सांगू वाटते की मी भाकरी खूप छान करते. तर चला मग आता मस्तपैकी ही भाकर सुद्धा ना टाकून घेऊया आपण मस्त तव्यावरती. आणि जाड पातळ हे दोन्ही प्रकारचं मला भाकरी करता येते. आणि कधी कधी ना पातळ भाकर खाऊ वाटते, कधी कधी जाड. तर मग मी ते दोन्ही पण करून घेत असते, म्हणजे दोन्ही करत असते. आमच्या प्रिशाला पण खूप मस्त भाकरी करता येते. हो ना प्रिशू, तुला भाकरी करता येते ना? तर एवढा जास्त खोकला झालेला आहे मला
पण जास्त आता सगळं झाल्यानंतर मी दवाखान्यात सुद्धा जाते. तर चला मग आता यांनी आलेले आहे. तर बघा याच्यामध्ये ना मी मस्त तिखट, मीठ, हळद, ओवा, जिरं, हवं तर तुम्ही लाल मिरची सुद्धा टाकू शकता. धिंगाणा मत करो प्रिशू. आणि मला ह्याच्याने सुद्धा भाकरी पलटवता येते आणि हाताने सुद्धा पलटवता येते. नंतर मग ना मी सगळे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना डॉक्टरकडे गेले होते. तर तिथे सुद्धा ना खूप गर्दी होती. 17 मी ना आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आले होते. तर इंजेक्शन वगैरे घेतलेलं आहे मी आणि गोळ्या औषधी दिलेल्या आहे. तर हे बघा ही औषध आहे. कशाची औषध? प्रिशाची. ही प्रिशाची औषध आहे. तर हे बघा हे औषध आहे ना ते डॉक्टरकडे असते. तर हे घेतलेलं आहे आम्ही. खोकल्याचं आहे. हे खूप चांगलं असते आणि बॉटलसुद्धा आहे आणलेली. पण ह्याच्याने लवकर इफेक्ट पडते. हे जे औषध असते ना हे सरकारी दवाखान्यामधलं असते. ते मॅडम ना देते म्हणजे पैसे घेऊन देते. तर आम्ही घेतलेलं आहे. गोळ्या वगैरे घेतलेल्या आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ मी ना इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमच्या प्रिशाचा धिंगाणा चालू आहे. प्रिशा ऐसा नाही करते बेटा. चला तर मग भेटते परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया परत. बाय बाय.